या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण बीपी पेशंटचा कशा प्रकारे मोजतो. ठीक आहे, तर आज मी पेशंटवर तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवणार आहे की आपण बीपी कोणत्या मेथडनी मोजतो आणि पेशंटला बीपी मोजताना आपण काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तर पहिल्यांदा आपल्याला पेशंटला जो पण पेशंट बीपी मोजण्यासाठी येतोय ना, त्याला 5 मिनिटं कमीत कमी रेस्ट द्यायची. म्हणजे कोण चालून आला असेल, कोण पायऱ्या चढून आला असेल, तर ह्याला 5 मिनिटं पेशंटला बसून ठेवायचे आपल्याला. त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे म्हणजे की दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे की जेव्हा पेशंटला आपण बसवतोय तेव्हा पेशंटची जी पाठ आहे त्याला सपोर्ट भेटला पाहिजे. त्याच्यानंतर पेशंटच्या हाताला सपोर्ट भेटला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर जो पेशंट बसला आहे तो रिलॅक्स पोझिशनमध्ये असला पाहिजे. पेशंटला लघवी नाही लागलेली पाहिजे. पेशंटचा ब्लॅडर एम्प्टी असला पाहिजे. पेशंटचे जे पाय आहेत, जे या पेशंटचे दिसतात तुम्हाला की दोन्ही पाय सपोर्टेड आहेत ग्राउंडवरती आणि अनक्रॉस नाहीये. तिडीवरती तिडी मारून बसायचं नाहीये पेशंटनी. ठीक आहे, अशा प्रकारे पेशंटला आपण बसवायचे. त्याच्यानंतर आपल्याला पेशंटला जर पेशंटनी 30 मिनिटापूर्वी चहा कॉफी पिला असेल किंवा स्मोकिंग केली असेल तर ह्याच्यामध्ये त्याचा बीपी जास्त येऊ शकतो. तो हे अवॉइड करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर एखाद्या पेशंटने जेवण केलं असेल तर जेवण केल्यानंतर पेशंटचा बीपी थोडासा कमी होतो. तर ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा पण आपण बीपी मोजणार आहे त्यावेळेस जर हाफ बाह्याचा शर्ट असेल पेशंटचा तर तो बेटर असतो. पण जर एखाद्याने फुल बाह्याचा शर्ट घातला असेल तर तो गुंडाळायचा नाहीये. गुंडाळला तर ह्याला टॉर्निकेट इफेक्ट येतो. त्याच्यामुळे तो गुंडाळायचा नाही, आहे असाच राहून द्यायचा ह्याला. ठीक आहे, तर ह्याच्यानंतर जो आपल्याला बीपी मशीन आहे ही मॅन्युअल बीपी मशीन आहे. दुसरी ऑटोमॅटिक बीपी मशीन असते. ऑटोमॅटिक बीपी मशीनचं मी तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यात सांगेल की त्यानं कसं मोजतात. ते खूप सोपी मेथड असते. ही जी मॅन्युअल मेथड आहे जनरली डॉक्टर वापरतात. तर ह्याच्यामध्ये काय करतो आपण, जो कफ आहे आपल्या हातामध्ये मिडियल साईडला इथे एक आर्टरी असते, ब्रॅकिल आर्टरी म्हणतो आपण त्याला. तर जे ह्या कपमध्ये हे पाईप आहे त्याचे, हे दोन्ही पाईप मिडियल साईडला आले पाहिजेत. आणि जो कफ आहे हो ह्या अप्रोप्रिएट साईजचा पाहिजे. म्हणजे जर कोणी पेशंट जास्त त्याचा हात मोठा असेल तर त्याच्यासाठी थोडा अप्रोप्रिएट त्याच्या मोठ्या साईजचा कप लागेल. तर ते आपल्याला कसं कळणार की हा कप अप्रोप्रिएट आहे की नाही. तर ह्याच्यामध्ये काय आहे की जो हाताची लांबी आहे ह्याच्या 75% लांबी हाताच्या ह्या कपाशी पाहिजे. आणि जी अशी विड्थ असते हाताची ती 35 to 50% कव्हर झाली पाहिजे. असा आपला कप पाहिजे, तो अप्रोप्रिएट साईजचा कप असेल. तर आपण खूप मोठा कप घेतला तर पेशंटचा बीपी कमी येणार. छोटा कप घेतला तर पेशंटचा बीपी ज्यादा येणार. ठीक आहे, मग ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, टाय करायचे कफाला. तर जेव्हा पण आपण टाय करेल ना त्यावेळेस आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की आपण खूप जास्त टाईट पण नाही बांधायचं आणि खूप जास्त लूज पण नाही करायचं. तर हे काय पाहिजे ह्याच्यामध्ये, आता हे दोन फिंगर माझ्या जातात आहे, एवढं अप्रोप्रिएट डिस्टन्स आपल्याला ठेवायचं की एवढं लूज पाहिजे. जास्त टाईट नाही, जास्त लूज नाही. तर त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, हा बीपीचा हे आहे ना तो इन्फ्लेट करायला सुरुवात करणार आहे बीपीचा कफ. ठीक आहे, तर सुरुवातीच्या मेथडमध्ये मी तुम्हाला सांगतो की पाल्पेटरी मेथडनं आपण कसा बीपी करतो. तर ह्याच्यामध्ये मी काय करतोय, पेशंटच्या ह्या नाडीचे ठोके आहेत ना ते बघायला सुरुवात करतो आणि त्याच्यासोबत मी ह्याच्यामध्ये हवा भरायला सुरुवात करतोय. तर एक पोझिशनला ह्या पेशंटच्या नाडीचे ठोके बंद होतील इथल्या. ते बंद जेव्हा होतील ना त्या पोझिशन पासून मी ह्यातली थोडी थोडी हवा सोडून देईल. जसं की आता ह्या पेशंटचे ठोके बंद झाले तिथल्या नाडीचे, आता मी थोडी थोडी करून ह्यातली हवा सोडून देतोय. तर आता ह्या पेशंटचे ठोके पुन्हा यायला लागलेत. म्हणजे 150च्या आसपास या पेशंटची बीपीचे ठोके नंतर यायला लागलेत. म्हणजे ह्यांचा सिस्टॉलिक बीपी 150 आहे. ठीक आहे, तर ही पाल्पेटरी मेथडनं फक्त आपल्याला एवढंच कळतं की सिस्टॉलिक बीपी किती आहे. तर आता ह्याच्यानंतर दुसरी मेथड असते ती ऑस्कल्टेटरी मेथड आहे, ज्याच्यामध्ये आपण स्टेथोस्कोपचा वापर करतो आणि पेशंटचा बीपी मोजतो. तर ह्याच्यामध्ये काय करायचं, ह्याच्यामध्ये पेशंटचा आता जसं आपण केलं ते इन्फ्लेट करायचं, जो सिस्टॉलिक बीपी आहे त्याच्यापेक्षा जास्त बीपी पर्यंत. आणि त्याच्यानंतर आपण ह्या इन्स्ट्रुमेंट स्टेथोस्कोप जो आहे त्यांना आपण ऐकतो, आवाज येतात ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये 5 आवाज येतात, ह्याला कोरोकॉप साऊंड म्हणतात. तर जर जो पहिला आवाज आपल्याला यायला सुरुवात होते त्याला टक 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 असा पहिला आवाज येतो, तर तो जो आवाज असतो हा सिस्टॉलिक ब्लड प्रेशर झाला. त्याच्यानंतर आवाज गायब होतो. त्याच्यानंतर तिसऱ्या वेळेस नंतर आवाज यायला सुरुवात होतो. नंतर जो आलेला आवाज आहे तो थोडासा सॉफ्ट व्हायला लागतो आणि त्याच्यानंतर आवाज गायब होतो. असे 5 साऊंड आहेत. तर जो पहिला आवाज येतो त्याला आपण सिस्टॉलिक बीपी कन्सिडर करतो आणि जेव्हा आवाज गायब होतो त्याला आपण डायस्टॉलिक बीपी कन्सिडर करतो. पण कधी कधी काय होतं की काही पेशंटमध्ये हा आवाज जातच नाही, शेवटपर्यंत आवाज येतच राहतो. तर त्या पेशंटमध्ये आपण काय करतो, जो चौथा आवाज आहे ह्यालाच डायस्टॉलिक बीपी आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, तर मी आता तुम्हाला करून दाखवतो. आता पहिला आवाज यायला सुरुवात झालेली आहे.
आता आवाज गायब झाला, तर नंतर यायला. तर आता इथं गायब झालाय आवाज पूर्ण. तर ह्याचा अर्थ आहे की यांचा बीपी आहे तो 150 ते 84च्या आसपास आहे. तर अशा प्रकारे आपण बीपी मोजतो पेशंटचा मॅन्युअल मेथडनी. ऑटोमॅटेड मेथडनीही मी तुम्हाला दाखवील. आता दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे जेव्हा पण आपण पेशंटचा बीपी मोजतोय त्यावेळेस पेशंटनी जी मुठ्ठी आहे ती ढिली सोडलेली आहे, मुठ्ठी अशी पॅक नाही बांधली. तर हे मुठ्ठी ढिली सोडायची आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे पेशंट न बोलता असलं पाहिजे, की म्हणजे पेशंटनी त्यावेळेस कुठलीही आपल्यासोबत बातचीत नाही करायची आहे. त्यानं काय होतं, बीपी मोजताना डिस्टर्बन्स येतो. ठीक आहे. तर हे होतं आपण बीपी कसं मोजतात हे मी तुम्हाला डेमोन्स्ट्रेट केला. इसमें ये बहुत इजी मेथड है बीपी नापने के लिए. जो नॉन मेडिकल बैकग्राउंड के लोग हैं या फिर घर पे अगर किसी को बीपी नापना है तो उनके लिए सबसे इजी मेथड होता है, क्योंकि इसमें कोई टेक्निकलिटी नहीं है. तो आप ये इजीली बस इसको टाई कर सकते हो इसके अंदर, और ये बीपी मशीन अपने आप बस चालू करनी है आपको, ये अपने आप अपना बीपी नापती है और आपको दिखा देती है. ठीक है. तो इसको हाथ में ऐसे पहनाना है, और जैसे कि मैंने आपको बताया कि जो ये पाइप होना है वो मीडियम साइड पे आना चाहिए. इसको हम टाइट करेंगे. टाइट इतना करेंगे कि जस्ट एक फिंगर इसमें चली जाए. ठीक है. इतना ही अपने को टाइट करना है, इतना डिस्टेंस रखना है. उसके बाद बीपी कप को इसको चालू करना है. जैसे ये चालू हो जाएगी इसमें इन्फ्लेशन अपने आप स्टार्ट हो जाएगी. ये जैसे कि अभी इन्फ्लेट हो रहा है और इसमें प्रेशर दिखा रहा है, तो इसको थोड़ा टाइम दे. तो अभी इसमें आपको दो रीडिंग दिखा रहा है, ये 127 और 77. तो 127 है सिस्टोलिक बीपी दिखा रहा है और 77 डायस्टोलिक बीपी दिखा रहा है, और जो नीचे 80 लिखा आ रहा है वो पल्स रेट आ रहा है. ठीक है. तो ऐसे हम ये डिजिटल जो मशीन है ऑटोमेटिक, इससे हम ऐसे बीपी नापते हैं. ठीक है.